काय? मित्र होता. शांताचा कुठं आता मला नाही माहित ती कुठं आगायला जात. नाही का? त्याला आज जाऊ उद्या जाऊ म्हटलं भेटायला, येणंच होत नव्हतं. मग आज पाऊस चालू आहे, म्हटलं येवा भेटून, वावरात काम नाही चालत काही, म्हणजे हे तरी महत्वाचं काम होईल आपलं. ते तर आहेच. हा ना, वावरात लय काम आता पाऊस चालू झाला. तुझा भाऊ कसं सोडून निघून गेला. हा बाई, असं जो राहायला आग उलट पालट. वय होतं का त्यांचं जायचं. तेच ना, उलटच राहिलं सगळं. तुम्ही कधी आले? मी आता मग हा का? 15-20 मिनिटं झाली. वाईटच झालं सर, असं घडलं असं कधी वाटलं नव्हतं ना. हा ना. हं? मला तर जेव्हा फोन आला ना त्या शिरप्याचा, माझा भरोसाच बसला ना. त्याच्यानंतर मी 5 लोकांना फोन केले कंप्लीट. त्या 5 लोकांनी सांगितलं अरे खरंच बातमी खरी आहे म्हणे. जाण्यासारखे नव्हते ना तात्या. हो, खरं वाटत नव्हतं. अरे बापरे. हं? नाही पण तात्यासारखी कारकीर्द आहे ना गावामध्ये जमणार नाही कोणाला. सारं गाव तात्या म्हणे. वय अरे नव्हतं ना बापरे. अजून काहीच. हे बाय, ज्याच्याजवळ दवाखान्याला पैसे नाही ना त्यांनी तात्याकडे यावा. हा. ज्याच्याजवळ मोटरसायकल नाही तात्याकडे यावा. पण तात्याने कधी विचार नाही केला, म्हटला नाही कोणाला 50चं पेट्रोल टाकून मग गाडी घेऊन जा. नाही असं कधीच नाही झालं. तात्याची गाडी कधी बी आहे ना पॅक राहायची. हा. अक्षरशः मी गाडी घेतली ना तात्याची तर असं हलून पाहायचो ना तर पेट्रोलची टाकी आहे ना अशी भरेलच राहायची. गच भरेल राहायची. अरे बापरे. नाही तर ना काही लोकांच्या मोटरसायकल जर मागितल्या ना तरी कॅमेरा रिकामे नाही ते म्हणते भाऊ अगोदर इथे 100 रुपयाचं टाकशील का. नाही पण तात्या सारखीच या आता इतक्यात आलं. तुम्हाला कधी समजलं मग? मला परवाला. हा का? हा, मला फोन बिन नाही लागला. हा. जोडीदाराने कळवलं. जोडीदार म्हणून आपला तात्या गेला म्हणून आपल्या गावातला. हा. आलं गावनीच तास आहे ना खायला उठलो मला. हा, बरं रोजचं दर्शन होणार माणूस. हा? विठ्ठल मंदिरात दर्शन व्हायचं. तात्या ना चौफुलीवर, वारला स्टँडवर गेलं तिथं दर्शन व्हायचं. कोण करतं? तात्याचं. राम राम. राम राम निघाल बस. बाई असं पाठ लावून बसा तुम्ही. पाहुण्यांना बसा. थोडं पाठ लावून बसा असं. तुम्ही 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 मांडीवर बसलो का? या. काय आहे शांता आहे बाय, जीवनामध्ये आहे ना सुख दुःखाला खूप महत्व आहे. सुख येतं नंतर दुःख येतं, सुख येतं नंतर दुःख येतं, आणि सगळं सुख काही आपलं वाला राहत नाही. दुःख बी पेलण्याची ताकद ठेवली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची हे आपल्या हातातल्या गोष्टी नाही ना. भगवंतानी ह्या 2च गोष्टी आपल्या हातात ठेवल्या नाही, मृत्यू आणि जन्म. बरोबर आहे ना बाई? बरोबर आहे. हा नाही ठेवलं का? बरोबर. या बाय, जो ना आवडे कोणाशी तो आवडे देवाशी. काय करतो. माझ्या भावाच्या हातात होतं जन्म. हा का? हम्म. एक वेळेस आहे ना डॉक्टरच्या हातामध्ये काही गोष्टी जन्माचं राहतं म्हणजे नाही. मग त्या वहिनीची डिलिव्हरी झाली होती हा तर मग ते बाळ नवीन जन्मलं हा. तर ते मग हातात घेतलं होतं अच्छा अच्छा. भावानी. हा 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 हा. वहिनीची डिलिव्हरी झाली. तुम्हाला सांगू का दादा, हा. तात्या दादा स्वभाव होता. हा तो मी संघच हिंडायचो. हा. गावाला जायचं असलं का हा. आमची दोघे दोस्तीत राहायची. अहो सगळी तात्याचा कोण म्हणून दोस्त नाही सांगा ना. ऐक ना, पण तात्याला एक नादले अवघड होता. हा का? हा, कसला बायच. काय बोलतात? हा, अरे बाबा यार बायको देखत तरी असं नाही, बोल. नाही, जाऊ द्या बाई, जाऊन तर गेलाच. आपण ते नाही म्हणायचं. आणि त्या वहिनीला माहित आहे. वहिनी नव्हता तात्याला नाद. लय बायांचा नांद होता. मग आता काय करणार, आणलं संसार करून. आई तिलाच पाय. काय पण सगळं गणगोतात माहिती. हा, त्यात काय एवढं? तुम्हाला आहे का नाद माणसाचा? नाही. म्हणजे अ, ए तुला फरक पडला काही? असं नको म्हणू. म्हणजे तात्या गेला तिथं तात्या ना. होता ना ए म्हणून. बाबूराव, हा. ते बा ती पाहुणी म्हणती नाद होता, तू म्हणतो नाद आणि होता. मग? पण तात्याकडे बघितल्यावर मला असं वाटत नव्हतं भाऊ कधी का तात्याला बायांचा नाद आहे म्हणून. पण मला पण वाटत नाही वहिनी का पंक वहिनीला माणसाचं नाद असत. काय बोलताय तुम्ही? काही नका बोलून राव. तुम्ही नुसतं बघायला आले का जखमीवरच्या खपल्या काढायला आले? तात्याला नाद होता ना बायाचा. मग तेच सांगते बायांचा अहो, वहिनी नाद लय होता. नाद, खरंच लय नाद होता. वहिनी चांगली आहे, दुःखा बरी आहे, जरा नीट बोलावा. ए त्याला बापरे, गपरे तू काल आला असेल रे? मी शोक साहेबाला आलो ना. हे ढोसेले का काय रे तो? जाटमध्ये मी आहे ना. बरं मी काय ऐक. कानपटा मग अरे मी काय ऐकत हा. का, तात्या आहे ना, तात्या माझ्याशिवाय राहिलं नाही. अरे ते काय विचारलं तू बघितलं ना डायरेक्ट. तुला माणसायचा नाद आहे का? ते शोभत यायला मुसकड फोडू घ्यायचं वाला खरं. बरं आता आपण त्याला ना आता येऊन निघून गेलो का मग त्याला बाहेर दाखवू आपण. तोवर परत नाही. ते असे जोडीदार काढला गेलं सुख दुःख कळा ना अजिबात. पण जाऊ दे राहिला. ए जाऊ दे शांता. भास्कर हम्म. जाऊ दे. तात्या आहे ना, त्याला गावात एक माणूस घरी नाही आणला.
कधीच नाही चहा पाण्याला. हा तर बस काय तुला काय तू सुद्धा लय वहिनीवर लाईन मारेली माया मी पाहिले स्वतः आवर पाहिलं का तुम्ही यायला काय चावणार आवर मला सगळं माहिती वहिनीला बी माहिती का काय मा वहिनी डोळ्यावर काय भात बांधलेला होता काय वहिनी मी तुमच्या घरी कधी येतो तात्या बरोबर. वहिनी हा लाईन मारत नव्हतं तुमच्यावर नाही कधीच नाही आले तुम्हीच आजच बोलले आले होते मला पहिल्यांदा. तुम्हीच बोलले होते मला. अरे आखडी एकादशीला आपण 100 लोक तिथं चहाची तात्याची तिथे चहाचं ठिकाण होतं. शिकायला. बरोबर आहे ना? एवढं नाही हा काय करायचा दिल्लीच्या लोकांना हो, एवढं सुरे दिल्लीचे काका लोकं यायचे, लय हा, दिल्लीचे बाबूराव काय करायचं माहिती का गोड गोड बोलून यायचं तात्या संघ आणि तात्याची दुसऱ्या वायावर नजर आणि बाबूरावची वहिनीवर नजर राहील. अरे 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 ते काय बोलू राहिले का काय मला आहे बोलताय ना जा काय बरं तुम्ही इथून, जा बरं. काय रे तू का बरी नाही, वहिनी नाही, तुम्ही जा बरं. ए भाऊ, बस अरे बसले 5 मिनिटं तिथं बिचारीच्या सुखा दुःखाच्या गोष्टी विचारायच्या आणि काय पागल सारखे बात करू राहिले राव नाही, तुम्ही. नाही, बोलू पण नका, मला येऊ माहिती पण नका. खरं बोललं ना सगळ्याला मूळ व्याध होत. नाही नाही जा. ते खरं घाल खड्ड्यात तोल चल सांग रे अरे काय आपण दुःख बरे आले सातून करायचं वहिनी कसं झालं कसं घडलं ही जाण्याची वेळ नव्हती तात्याची. मा टाळका सरकला ना मी तोच तोंड जोडील. आता मा काय चुकलं तो सगळं आला ना तो ए तू मागून आला मी आधी आलोय मग काय बोलू राहिला असा मग मला काय समजावाला मग तो टाळका जोडील मी मला राग आलो यायला काय झालं काय पण हा खरी गोष्ट तुम्ही नाही काय बोलला का? एवढं नालायकपणा याला जमलं कसा तो काय म्हणू राहिला डायरेक्ट सोबत तुला नालायकपणा एवढा जमला कसा वहिनीवर लाईन मारतो लाज वाटेल पाहिजे तुला त्या बाईचा एखादा भाऊ बिवा असं तर पिटळून काढील ना याला. हा जरा नीट बोल. नीट आहे बाबूराव तू नीट बोलायचं नीट असं सांत्वन करायचं राहतं का बरं जा दे वहिनी बाय आता जाऊन नाही गेलाय आता डोक्यात काही विचार घेऊ नको हो बरोबर नको की हा विचार घेऊ नको हा. आणि मला रस्त्याने बोलला का मी वहिनीला बरोबर पटवितो अरे बावला टेव वहिनीची अजून जवान वहिनी मग आहे जवानी असंच बोलला आम्हाला त्या जवानीला कसा आधार भेटेल हा शोधायचा हाय आहे ना हा? आधार द्यायला असं बोलत होता ना अहो हा? मी काय म्हणलं तात्या संग मी रोज इंडायला राहायचो मी अरे आता गेला आकडा वहिनीला कोणीतरी आता काय सांगावं बाबा आता काय काय म्हणजे आयुष्य जाईल का आता वहिनीचं असं वहिनी आता तू का त्याला थांबव ऐकाव आम्हा ऐकू बोलू बरं द्या तुमच्या ना. मनात काय नेमकं आता सांगा तुम्ही आता तात्या माग म्हणजे बा आता तात्याचा 10 विवाह झाले हो आणि आम्हा मी अजिबात होऊन देणार नाही तेरा काय तो याच्या संग लग्न मी होऊन देणार नाही तुमचं ए, अरे गपरे 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 काय बोलत तुम्ही? आहे सांगा वहिनी सांगा तुम्ही बोलता काय तुमचे एवढले मला पोर हो रे बावळाट्या आज काय करतो मी विचारू राहिले ना वहिनीला तुम्ही मग बोलता तो काय म्हणून राहिलो विचार राहिलो मी त्या बावळाटाला काय वाटतं का आता गेले तो नाही का हे? कोण बालक मी नाही हो मी म्हणलो काय तुम्हाला नाही त्याचं बाजगड फोडू का मी कोणाचं येले घे काय उठत काय तो आज जवळ बसेल ना मी तो. बी देईल उलट्या हाताची त्या पाय. काय नालायक लोक आहे बा. आले तो. लाज वाटेल बरं, पाहिजे वहिनी, तुला, त्या तुला- आईला- आई तुला बाबा- लाज वाटेल पाहिजे लग्नाचं विचार राहिला तू तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि तू लग्नाचं हा? विचार राहिला चालू प्रपंचामध्ये तिचा नवरा तिला सोडून गेला सोडून गेला आणि तुम्ही कुशल म्हणता दुसऱ्याचं काय आहे आता अरे तुम्हाला हेच कळालं नाही अजून थोडं थांबा ना मला तुझं नवरा वारलं ना हा म्हणतो लग्न करायचं मला लाज वाटते का काही हे बघ तुम्हीच बोला वहीन तुला करायचं असेल तर मी तुला लग्नाला येणार नाही पहिले सांगून द्या तू भाऊ. ए अहो, अरे तुम्ही बोलता काय तुम्ही उठावर जा बरं इथून अरे आता 5 मी दिवस येणार आहे. लग्नाला तुमच्या नाही नाही तुम्ही जा बरं इथून नका अरे अजून 10 व्हायचं 13 सांगा बरं. व्हायचं आणि तुमच्या लग्नाचा विषय कोणाचं लग्न करते हा लग्नाचं वय आहे का त्यांचं? लग्नाचं हा, कोणाचं हे लग्न बाबूराव बोलतोय ना, नाही, लग्न कोणाचं करते. लग्न करते मूर्खांवर लग्नाचं वय आहे. मूर्ख माणूस आहे. हा? अहो लग्न कोणाचं करते बाबूरावला तू थोडं इकडे विचार सर पारच्या वहिनी कटू बस हा, चोराच्या हा, मनात सारखं चालणं काय? चोराच्या मनात चालणं नुसतं इकडं नाही सारखं ते भाऊ चांगले काय बरं मी काय बोललो वहिनी काय तुम्हाला? बुवा आता काहीच तिचा नाही हो. बोललं जा काय बोललं नाही तुम्हाला? काहीच नाही बोलले हो भाऊ काही गु काय बोलले तिचा गु काय तू मग बरं नाही काही नाही बोलले भाऊ काय मग कोण बोललं तुम्हाला सांगा मी बोलले आई हा मग पाहा बरं ते बोलले जाऊ दे त्याच्याबद्दल मी माफी त्यांना मागतो जाऊ द्या बरं त्यांना घरी काढा बरं बोलले बरं मी काय म्हणतो, तात्याचे काही विमा वगैरे काढले त्याचे कागद बरं काय पॉलिसी बिलिशी आहे पॉलिसी का? असेल तर त्या काढलंय ना त्या सगळ्या माझ्याकडे देऊन टाका याच्याकडे का देऊ काला तात्याचा जोडदार मी होतो मला माहिती कुठं कुठे एनडीसी बँकेत हा हा बरोबर एक पुण्याला टाकेल बरोबर परत बडोदा बँकेत आहे आणि ते तुम्ही दोघं टक्की का जायचे ते आता ते काला काढीत राह आता ते पहिले ते घेतलं नाही वहिनीचं वहिनी होता का नव्हतं ना तात्याला होता नाही नाही हा मग तो ठकी का जायचे तुम्ही दोघं कसलं टक्के? तात्याला मी कोणतं अरे नको ना मीठ चोळू नको ना मीठ चोळू नकडले मीठ चोळू मीठ चोळतो का नका ना जखमीवर? चोळू. ठकी ठकी काय करू राहिला पॉलिसी बोल ना लाज वाटली पाहिजे याला हा? बँकेचं नाव आहे का अरे बँकेचं नाही बाईचं नाव आहे ते काय ते बाईचं हे नाव दोघं आहे. जायचे तिथं हा? बाईचं नाव आहे का हा दोन एटीएम बँकेत घेऊन बरी जायची का बाईचं याचं नाव? एक नाही, एटीएम नाही, आणि नाही, याचं एक नाही. एटीएम
तात्या आहे ना त्या ठकीला सुद्धा सहकार्य करायचा तात्या. असं असं हा बँकेच्या तिला काही बाईक- कमी पडलं तिला गॅसची टाकी बँकेमधली का? नाही बँकेमध्ये नाही अशी ते गणेश चौकामध्ये ती ठकी राहते ना तिला गॅसची टाकी द्यायचा रेशन भरून द्यायचा कधी ठकी आजारी पडली तर तिला घेऊन जायचा आम्ही दोघं द्यायचो. आणि यांच्या पोटामध्ये साले यांचे डोळे मैले व्हायले यांच्याच मनामध्ये पाप आहे आणि यांनी काय नको तो अर्थ लावून घेतला काय करते आता मेला बिचारा तात्या माझा वाला पण तात्या तसा नव्हता. साधे पण तात्याच मला आहे ना लय रडू. तरी सगळं मग राहील आम्ही. हा का? त्याला याला नाही प्रेम म्हणले नाही कर टक्की तुम्हाला याला प्रेम म्हणतात पहा. आता त्याला सुद्धा रडू आला आता असं. तुम्ही काही जीवाला खाऊ नका. वहिनी जेवण केलं तुम्ही? अरे काय एकटीला जेवण जाणार आहे? पोरं कोण एकटीला जेवण जातं पोरं कुठे गेले वहिनी तुम्ही पुढे केलं गेले कलसला. वहिनी मटन खाऊ नका बर का परत तुम्ही म्हणशाल का मला पार्टीला न्या मटन खाऊ नका. अहो, मी माळकरी आहे. तुम्ही काय अहो, बोलताय? तिला श्रावण लागलंय ना. अहो मी स्वामी समर्थांचं करते. अहो तुम्ही ती काय दुकान बोलताय? मध्ये कशी काय बट्ट काय ती बाई यायला काय बा. बरं खाल्लं मी तर तुला काय घे नाही तुला काय घे नाही मला काही नाही मी बिल नाही देणार. वहिनी पोरं कुठे गेले? अहो कॉलेजला गेले एक आणि एक गेलाय तो काय वर टाइम त्यातला कसला जॉब आहे काय माहित काय मी हा वाटतं का? गेले दोघांचे दोघं बस बरं, आले. आता आहे ना, बरं वहिनी का, याला- त्या- पोरांचे लग्न त्या दोन करायचे. बरं का शांता त्या दोन पोराला तात्या समजायचं त्यांना लहानचं मोठं करायचं. झाले मोठे हा काय बस करता बस तेच नवरे आपलेवाले आता. उडते पाखरं झाले ना हा. आता. बस पुढे पोट भरतील ते. आणि आता बऱ्याचशा त्यांना बायांच्या बाळाला जीवनामध्ये आहे ना बाळाला बरं का शांता बऱ्याचशा बायांच्या जीवनामध्ये असे अपघात घडतात असे कितीतरी बायांची यादीचे माझ्याकडे किती काय त्या- राहिले असं. बरोबर आहे ना मावशी खंबीरपणे उभं राहायचं अहो महिन्यात हा. पोर राहते तर बायाचे नवरे मरायचे तरी राहत नाही कोणा वाचू त्यांचा कोणाचं. प्रपंच होतो हा. हा? याची बायको मला वाढली टेन्शन होती. ना पोरांचं लग्न कसं व्हायचं पोरी कशा भेटतील कसं नाही अजिबात नाही, तुला अजिबात कसं पोरं का होईल? काळजी करू वहिनी? माझं कसं होईल वहिनी. मला ते टेन्शन आहे. वहिनी वहिनी. वहिनी हा. याची बायको वारली सगळ्यात जास्त मला दुःख झालं होतं हा माहिती ना? बरं मी काय वहिनी तू पोराच्या लग्नाची काळजी करू नको. तू फक्त मला फोन करीत राह. बरं. जेव्हा तेव्हा मला बोली जाय मी लगेच तुझ्या पोराला पुरी देतो समज पाहून. बस ना आता ते हा. टेन्शन काहीच नाही करायचं. तात्याचा शब्द मी सोडणार नाही. माझ्या किती ठिकाणी ओळखी आहे, तुला काय तो सांगू? मला जायच्या आधी 15 दिवस काय म्हणत माहिती का का बरं बाबूराव हे बघ माझ्या जीवनाचं काही खरं नाही म्हणा मी एवढे 8-15 दिवस जाईलच म्हणा. म्हणलं असं काय बोलत तात्या तू? हा का बोललो होते? हा मग बोललं मला. अरे बाप बरं का म्हणलं तात्या असं काय बोलून राहिला तू? कळायला असं तो बरं. म्हणे मला हा. कळायला लागलं म्हणून मावाला ना जवळ आलं म्हणून आता. हम्म. नाही म्हणलं तात्या काय बस म्हणलं मा वहिनीचं पोराचं कसं होईल? मग नाही एक मला- बात खरं मला काय म्हणत तात्या माहिती का हा. बाबराव हे बघ फक्त तू माझा जवळचा जोडीदार आहे तुला बरोबर सांगतो फक्त मा बायको लक्ष राहू दे बरं. जाऊ जाऊ दे, मा जाऊ दे. बायको लक्ष ठेव. बाबराव, नका रडू तुझ्याशिवाय दुसरं कोणीच ठेवणार नाही बरं. जाऊ दे. नका रडू जाऊ दे. तुला करायची तर तू मला- कर, मला बाबराव. त्याच लय वाईट वाटू राहील. जाऊ दे ना. तुला करायची तर तू तेव्हा मी बायको जर कर, रडायला पण लागलो, रडू नको. तिची हिंमत खचल रे परत बाबूराव. बाबूराव. अरे आपण माणसं आहे. मग मला काय वर तात्याला मग त्या तात्याला शब्द दिला बोललं तात्या तू पण मोकळे मनाने जाय घाबरू नको बाबू. मी आहे म्हणलं. तात्याला मोकळेपणाने जायला सांगितलं. आता तो आता काला जी वाटते तो बायको पोरामध्ये. आईला तात्याला मोकळेपणाने जायला सांगितलं. अरे मग बायको पोराची उगत ना मग मागं तुला पाहायला लाज वाटते का रे आता? जायला आपलं बाबूराव कुशल म्हणतो तात्याला मोकळेपणाने जाय म्हणलो. बाबूराव रोको मी त्या आईला लाज कुठे ठेवली तो? मग मग शांत कुशल म्हणतो मोकळेपणाने जाय म्हणलो होतो. मग माझा बरं अरे मग पाच अरे 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 देवा. कपडे कवर खातो तू शंभूड आलो थोडा पुसलो मी बरं का वहिनी तुला काय अडचण आली काय झालं तर मला फोन करी जाय बिया काय गावातच राहत ते आपल्या अरे हा मोकळेपणाने जाय म्हणला म्हणूनच तात्या गेला काय नको. त्याला वाज वाटली का काही? जाऊ दे बाबराव तू आता घे उरकून पण मी नाही येणार लग्नाला तुला कोण पुरीत भाऊ नाही, नको. ए आमल्या आता तात्याला मोकळ्या मनाने जाय म्हणाल उद्या परवा मला बी म्हणाल जाय मोकळ्या मनाने म्हणजे कथेच्या ओय, ओय, या- तू चाललाय तू भुगे काका तुम्ही जर गेले हा. तर तुमच्या बायको संग तो लग्न करू शकत नाही लक्षात ठेवा आणि मी काही लग्नाला येणार नाही भाऊ. अहो, काय- आम्हाला बोल- काय- काय बोलताय? काय बोलत हा माणूस काय वहिनी सांग. कोणाचं लग्न करता माझं? मागं या फरक मा- ए, बाबराव सोबत नाही माझं हो, लग्न करता बिया नाही का बाबराव वहिनी सोबत? वहिनी मग ते म्हणताय का मी गेल्यावर माझ्या बायकोचं काय होईल मग बाबूराव लग्न करील ना. कोणासोबत
यांच्या बायको सांग. अरे अरे अहो अरे तुम्ही इथे काय? काय बोलायला आले काय लोक तुम्ही आहे मला बा काय तोंड दाखवताय उठा वहिनी बरं, जा बरं वहिनी मी तुम्ही. काय चुकीचं तुम्ही बोलला जा बरं. मला नाही वहिनी- या बाबरावला तुम्ही लाज जा बरं नाही इथून. ए, जा बरं हो, ताई, यांना जा बरं. बाबरावला लाज नाही. वहिनी माझं पहिलं मी टेन्शन वहिनी. मी काहीतरी बोलून बसायला वांगडं तिंगडं यांना काय वहिनी जायचं जाऊ दे वहिनी मी कधी आज बाई- वाईट जा नाही. बरं. अरे ती पूर्ण वैतागली बाबा आता ती. पण मी काय बोललो का काय ते- पण खपाय- वैतागून खपाय. जायला मला यार काय याला इतकं तोंड नाही हातात डोकं सुईचं चाललं बोलायचं हे काही मी ही जाऊ बाई कोण आहे? कुणी आपल्या गावातलं तुम्हाला माहिती नाही ती का हावशाची बायको नाही का हौशीची बाई? हा, त्याने हावशा- चौकात राहत आणि त्या हावशाची बायको ही फार जाम झाली तुम्ही जाते काय तू कधी जातो रे? कधी जातो तू? मी जाऊ का इथूनच जातो मी जातो भाऊ उद्या तू मला बी काही नाही गुगे शांत सोपसाबाई, हो गुगे अहो, यांना सोपसाबाई. काढा पहिले इथून. तुम्हाला शोभत वहिनी. का गुगे तुम्ही जा बरं एवढ्या बरं लवकर वहिनी बरं, जाऊ दे. ऐका. बरं दावेच काय तयार तुम्ही केली याला घेऊन जा. बरं दावेच काय केलं सांग मला हा? काय काय तयार केली दाव्याची बघू ते आता भाऊ बनतो आणि वहिनी बाई, जाऊ म्हणते मला बोलव वहिनी नाही भाऊ वहिनी बनणार होतील तेच. मी बुंदीचे लाडू खाणार नाही डाळीची पिठाचे लाडू अरे टोला उसळ पण आहे उसळ पण आहे ना बाबा उसळ मला नाही आवडत तो चांगलं वांग्याची भाजी हे सांग रे याच्या काही सांग ए रे. ते नाही, मी माझ्या खाणार नाही मग तात्या माझा जोडदार होता ना हम्म. मी तात्याला आवडीचाच निवत पाहिजे दाखवणार आहे. बरं माझ्या सोन पण- पापडी ए, जेवायला या तुम्ही दोघं ए, सोन पापडी बिटू बरं वहिनी हे बघ काही नाही ठेवलं तात्याची जातं. बायको होती की तुम्ही हा? तात्याची बायको होती तात्याची बायको नाही मग जोडीदार तुम्ही होतो आम्ही नाही आवड निवड तुम्हाला कसं काय माहिती चांगलं तात्याच्या माहिती. बायकोला माहिती ना तात्याला काय आवडत अरे आम्ही एका ताटात जेवेल तुम्हाला काय माहिती मित्र आहे मित्र बायकोच्या तुम्ही बायकोच्या उद्या म्हणसाल. पुढचा मित्र नाही, राहतो नाही, तुम्ही उद्या सांगा म्हणसाल तात्याला दारू लागत होता तात्याला बायको लागत होती बाहेरची तात्याला हा. हा त्याच जातीचे नाही का तात्याला बोकडाचं मटण चालत होतं नाही पण दहा दिवशी मटण बिटन नाही नाही नाही, देणार. ते दारू हा दारू तर ठेवाच लागते नेवदाला बायको. नेवदाला दारू ठेवा लागते दुसरी बायको बायांचं त्याची नाव बाईचं होतं फक्त दर्शन घेईल ना ना. नाही 4-5 बायांचं पिंडाचं आहे दर्शन. ना दर्शन घेईल ना ती बाई ए नाही, भाऊ अजून 4-5 ए, बायांचं दर्शन. हे केलं मला आणावंच लागेल दर्शनाला हो टकीला आणावंच लागेल मोडता तुझा उठतो का तो इथून हा? तुला हे ऐकायचं होतं उठ. शांत 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 उठ इथून तू उठ ए भाऊ चाल रे उठ चाल. उठ इथून उठ मग लग्नाचं काय करायचं उठ. बरं उठ. दाव्याला गुलाबजाम ठेव होईल ना उठ तिथं कमरात उठ. लाग रे. उठ, उठ. तुला बोलवणार उठ रे. कोणी? ए, उठ. हो ते बाबूरावचं उठ, लग्न उठ. करायचं यांना पहिलं उठू आणि इथून गाड्या बरं हा. गावाला बघा, इथून माळ हाका. टाकून घेऊ ना आपण उठ, उठ, सोड, उठ, उठ. ए सोड नाही बास्क्या हा, बास्क्या हा, सोड घ्या, 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 घ्या. बास्क्या सोड वहिनी, तोंड झालं, सोड मी तोंड चाललोय झालं. आम्हाला बास्क्या तोंड सोड झालं. मी चाललो वय, ना. वहिनी चल माळ टाकून घेऊ ना आपण. गुलाबजाम करलं का उठ रे. उठ. सोन पापडी तुझं बायको इथं बाय- मला सोन दुसरं पापडी बाय लय आवडते. शौचालय मुरावर बसवतो का काय उठ. हा? वहिनी नाही नाही तुम्ही जेव्हा- माझ्या चौथे ए, ए, दाव्याला सुद्धा यायचं नाही का बरं? दाव्याला बी यायचं नाही आणि मग मी काय खाऊ याला याला यायचं नाही मला गोड खायला तुमच्या पाहिजे तात्याच्या दारात नाही आता ए, माझ्या दारात बा, यायचं नाही. तात्या गेला मला गोड खायला भेटणार नाही माझ्या काय? दारात यायचं नाही का बरं? दाव्याला सुद्धा माझ्या यायचं दारात दावा काय वर्ष सराताला पण पाय ठेवायचा नाही वर्ष श्राद्धाला नको करू पण आता लाडू कर या बघा, काय ए, लोक नाही. अरे लोक गंमत पाहू राहिले आपली हे लाज हा? झाली थोडीशी चल जाय गल्लीतले लोक गंमत म्हणजे या पाहू- गुगेला नाही, तुम्ही नाही. खाऊ घालाल का लाडू या बाई, कोण मी नाही खाऊन देणार कोणाला नाही खाऊ देणार गुगेला तू चाल ते चांगले मित्र होते त्यांचे मी बी मित्र ऐकलं का होतो, काय? बाबूचा मित्र होता शांताचा गुट काय आता मला नाही माहिती कुठं आगायला जात नाही का चाल मी तुला सांगतात बंद देऊन घालतो जा